श्रीगुरुभ्यो नमः। अथ विजयदशम्यां ज्ञानवाहारसज्ञा हृदयकमलवाणी चालिता काव्यगोष्ठी सकलरसिकलोके सर्वदा सारयुक्ता हृदि हृदयवती मे हृद्यतामातनोतु हृदि हृदयवती मे हृद्यतामातनोतु। वात्सल्यपूरितज्ञानसुधासेचन तत्परौ लक्ष्मीनारायणौ वन्दे भवसागरतारिणौ। सर्वेषां स्वागतं हृदयवती काव्यगोष्ठीं प्रति सुष्ठु स्वागतं भवतु। अद्य अष्टकस्य व्याख्यानं पुनरग्रे चलति। तृतीयश्लोकः अद्य। तृतीयश्लोके सः लक्ष्मीनारायणः कथं वर्णितः इत्यादि विषयाः अत्र उच्यन्ते। अत्र द्वितीयश्लोके किमुक्तम् इति चेत् विपदितं स्तुमः इत्युक्तं। विपत्काले तादृशं लक्ष्मीनारायणं भजामः इति इत्युक्तं। वयं विपत्काले तम् आश्रयामः, तदानीं तेन किं क्रियते इत्यादि विषयाः अग्रिमे श्लोके, तत्र तृतीयश्लोके उपस्थापिताः। स च श्लोकस्तु एवं विद्यते। श्रितानां भक्तानां सकलसुखदं सौम्यवदनं हरिं श्रीवत्साङ्कं हृदयवलयं क्लेशहरणं सदा लक्ष्मीलीलावृतभुजलताधारकममुं स्तुमो लक्ष्मीनारायणमनिमिषं भाग्यभवनम् स्तुमो लक्ष्मीनारायणमनिमिषं भाग्यभवनम् इत्येवं विद्यते श्लोकः। अस्य अन्वयस्तु पश्यामः। अन्वयस्तु एवं विद्यते, तत् पश्यामः। तत्र श्रितानां भक्तानां सकलसुखदं सौम्यवदनम् इत्युक्तम्। अत्रापि तृतीयश्लोके अन्तिमे वाक्ये स्तुमो लक्ष्मीनारायणमनिमिषं भाग्यभवनम् इत्युक्तं। भाग्यभवनं भाग्यानां स्थानं, तादृशम् अनिमिषं देवं लक्ष्मीनारायणं स्तुमः भजामः इत्याशयः अस्य वाक्यस्य। श्रितानां भक्तानां कृते किं करोति? श्रितानां नाम आश्रितानां भक्तानाम् इत्यर्थः। आश्रितानां भक्तानां कृते किं करोति इति चेत् सकलसुखदं, सुखं ददाति इति सुखदः, तादृशं सुखदं, सकलसुखदं सौख्यं ददाति सः सर्वेषां भक्तानां कृते, तादृशं सकलसुखदं लक्ष्मीनारायणं स्तुमः इत्यर्थः। पुनः सौम्यवदनं, वक्त्रास्ये वदनं तुण्डं आननं लफनं मुखम् इति अमरकोशः। तत्र सौम्यवदनं, सः सौम्यवदनः, बुधवासरस्य अधिदेवः विष्णुः, तस्मात् कारणात् तत्र बुधवासरे सौम्यवासरः इत्यपि प्रयुज्यते। तादृशं लक्ष्मीनारायणं, सौम्यवदनं लक्ष्मीनारायणं स्तुमः इत्यर्थः। पुनः कीदृशम् इति चेत् हरिम्, अपरप्रजाजः विष्णोः, हरिं लक्ष्मीनारायणं स्तुमः। पुनः तस्य हरेः, विष्णोः, लक्ष्मीनारायणस्य हृदयवलयं कीदृशं विद्यते इति चेत् श्रीवत्साङ्कं, श्रीवत्सलाञ्छनः सः, तादृशं श्रीवत्साङ्कं हृदयवलयं लक्ष्मीनारायणं स्तुमः। पुनः कीदृशं? क्लेशहरणं, क्लेशहरणं लक्ष्मीनारायणं स्तुमः इत्यर्थः। कालिदासेन एकं वाक्यम् उच्यते कुमारसम्भवे, क्लेशः फलेन हि पुनर्नवतां विधत्ते इति। यदि क्लेशः जाति, पुनः क्लेशसमाप्त्यनन्तरं सुखस्य प्राप्तिरे अवश्यं भवत्येव इत्यर्थः। तादृशं क्लेशहर्ता कः इति चेत् लक्ष्मीनारायणः इत्याशय उक्तं। क्लेशहरणं लक्ष्मीनारायणं स्तुमः। पुनः कीदृशम् इति चेत् सदा लक्ष्मीलीलावृतभुजलताधारकममुम्, अमुं लक्ष्मीनारायणं स्तुमः इत्यर्थः। सदा लक्ष्मीलीला। इदानीं भावचित्रे वयं लक्ष्मीनारायणस्य भावचित्रं पश्यामश्चेत् तस्य देवस्य वामपादस्य उपरि का उपस्थिता भवति सर्वदा इति चेत् लक्ष्म्याः सन्निधानं भवत्येव सर्वदा। तां सर्वदा किं करोति सः? एवम् आवृता भुजलता तस्य भवति लक्ष्मीनारायणस्य। सदा लक्ष्मीलीलावृतभुजलता धारकमुं,
ತಾದೃಶಂ ಭುಜಲತಾಂ ಯಃ ಧರತಿ ತಾದೃಶಂ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣಂ ಸ್ತುಮಃ. ಭುಜಲತಾ ಧಾರಕಂ ಅಮಂ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣಂ ಸ್ತುಮಃ ಇತ್ಯರ್ಥ. ಲಕ್ಷ್ಮ್ಯಾಃ ಲೀಲಾಯಾಂ ಮಗ್ನಃ ಸಹ ಸರ್ವದಾ. ತಸ್ಮಾತ್ ಕಾರಣಾತ್ ಏವಂ ಭವತಿ. ತಸ್ಯ ಹಸ್ತಃ ಸರ್ವದಾ ಏವಂ ಲಕ್ಷ್ಮ್ಯಾಃ ಉಪರಿ ಭವತ್ಯೇವ. ತಾದೃಶಂ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣಂ ಅನಿಮಿಷಂ ಭಾಗ್ಯಭವನಂ ಸ್ತುಮಃ ಇತಿ ತತ್ರ ತೃತೀಯಶ್ಲೋಕಸ್ಯ ಸಾಮಾನ್ಯಃ ಅರ್ಥಃ. ಇದಾನಿಂ ಕನ್ನಡೆ ಅಸ್ಯ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ ಉಪಸ್ಥಾಪ್ಯತೆ. ಇವತ್ತಿನ ವ್ಯಾಖ್ಯಾನ 3ನೇ ಶ್ಲೋಕವನ್ನ ಆಧರಿಸಿ, ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಅಷ್ಟಕದ 3ನೇ ಶ್ಲೋಕವನ್ನ ಆಧರಿಸಿ. ನಾವು 2ನೇ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳಾಗಿತ್ತು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ವಿಪದಿತಂ ಸ್ತುಮಃ, ಸಂಕಟ ಬಂದಾಗ, ಆಪತ್ತು ಬಂದಾಗ ನಾವು ಯಾರನ್ನ ಸ್ತುತಿಸುತ್ತೇವೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ದೇವನನ್ನ ಸ್ತುತಿಸೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಆಗಿತ್ತು. ಹಾಗಿದ್ರೆ ಆಶ್ರಯಿಸಲ್ಪಟ್ಟಂತಹ ನಮಗೆ, ಅವನನ್ನ ನಾವು ಆಶ್ರಯಿಸುತ್ತೇವೆ, ಆಶ್ರಯಿಸಲ್ಪಟ್ಟಂತಹ ನಮಗೆ ಆತನಿಂದ ಏನು ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗತ್ತೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅದನ್ನ 3ನೇ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ವರ್ಣಿಸಲಾಗಿದೆ. ಶ್ರಿತಾನಾಂ ಭಕ್ತಾನಾಂ ಸಕಲ ಸುಖದಂ ಸೌಮ್ಯವದನಂ ಎಂಬುದಾಗಿ. ಶ್ರಿತಾನಾಂ ಭಕ್ತಾನಾಂ ಅಂದ್ರೆ ಅವನನ್ನ ಆಶ್ರಯಿಸಲ್ಪಟ್ಟಂತಹ ಭಕ್ತರಿಗೆ ಸಕಲ ಸುಖದಂ, ಸುಖಂ ದದಾತಿ, ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯಾದಂತಹ ಸಂಸಾರಿಕವಾದಂತಹ ಸುಖವನ್ನ ಆತನು ಕೊಡ್ತಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ. ಆ ರೀತಿಯಾದಂತಹ ಸಕಲ ಸುಖವನ್ನ ಕೊಡುವಂತಹ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ದೇವನನ್ನ ಸ್ತುತಿಸೋಣ ಎಂಬುದಾಗಿ. ಆಮೇಲೆ ಸೌಮ್ಯವದನಂ, ಸುಂದರವಾದಂತಹ ಸೌಮ್ಯವದನವಾದಂತಹ ವದನವುಳ್ಳಂತಹ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣನನ್ನ ಸ್ತುತಿಸೋಣ ಎಂಬುದಾಗಿ. ತನ್ನಂತರದಲ್ಲಿ ಹರಿಂ ಶ್ರೀವತ್ಸಾಂಕಂ ಹೃದಯವಲಯಂ ಕ್ಲೇಶಹರಣಂ. ಹರಿಂ, ಹರಿ ಅಂತನೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಯಾರಿಗೆ? ಸಾಕ್ಷಾತ್ ನಾರಾಯಣನಿಗೆ, ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣನಿಗೆ ವಿಷ್ಣುವಿನ ಇನ್ನೊಂದು ಪರ್ಯಾಯವಾದಂತಹ ಶಬ್ದ ಹರಿ ಎಂಬುದಾಗಿ. ಅಂತಹ ಹರಿಯನ್ನ ಸ್ತುತಿಸೋಣ. ಮತ್ತೆ ಶ್ರೀವತ್ಸಾಂಕಂ ಹೃದಯ ವಲಯಂ, ಆತನ ಹೃದಯ ವಲಯದಲ್ಲಿ ಯಾವ ಚಿಹ್ನೆ ಇದೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಶ್ರೀವತ್ಸ ಲಾಂಛನನು ಆತ. ಆ ರೀತಿಯಾದಂತಹ ಶ್ರೀವತ್ಸಾಂಕಂ ಹೃದಯ ವಲಯಂ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣನನ್ನ ಸ್ತುತಿಸೋಣ ಎಂಬುದಾಗಿ. ತನ್ನಂತರದಲ್ಲಿ ಕ್ಲೇಶಹರಣಂ, ಕ್ಲೇಶವನ್ನ ಅಪಹರಿಸುವಂತಹ, ಕ್ಲೇಶಹರ್ತನಾದಂತಹ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣನನ್ನ ಸ್ತುತಿಸೋಣ. ಕ್ಲೇಶಫಲೇನ ಹಿ ಪುನರ್ನವತಾಂ ವಿಧತ್ತೆ. ಕ್ಲೇಶವು ಬಂತು ಎಂದಾದರೆ ಕ್ಲೇಶ ಸಮಾಪ್ತಿಯ ನಂತರದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಸೌಖ್ಯ ಎಂಬುದು ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತೆ ಎಂಬುದಾಗಿ ಕಾಳಿದಾಸನು ಹೇಳ್ತಾನೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಕ್ಲೇಶವನ್ನು ಅಪಹರಿಸುವಂತಹ ಸಾಮರ್ಥ್ಯವುಳ್ಳವನು ಯಾರು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಆಶ್ರಯಿಸಲ್ಪಟ್ಟಂತಹ ಭಕ್ತರಿಗೆ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ದೇವನು ಕ್ಲೇಶಹರ್ತಾರನಾಗುತ್ತಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ. ಇನ್ನು ಸದಾ ಲಕ್ಷ್ಮೀ ಲೀಲಾ ವೃತಭುಜಲತಾಧಾರಕವಮಂ, ಯಾವಾಗಲೂ ಆತನ ಎಡತೊಡೆಯ ಮೇಲೆ ಇರುವವಳು ಯಾರು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿಯು. ಆ ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿಯ ಲೀಲೆಯಲ್ಲಿ ಆವೃತವಾಗಿರುವಂತಹ ಭುಜಲತೆಯನ್ನ ಧರಿಸಿರುವಂತಹ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣನನ್ನ ಸ್ತುತಿಸೋಣ ಎಂಬುದಾಗಿ. ಆ ಲಕ್ಷ್ಮಿಯ ಲೀಲೆಯಲ್ಲಿಯೇ ಮಗ್ನನಾಗಿರುವವನು ಯಾರು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ನಾರಾಯಣ. ಲಕ್ಷ್ಮಿಯನ್ನ ಆತನ ಒಂದು ಎಡಪಾರ್ಶ್ವದ ಭುಜ ಹೇಳುವಂತಹದ್ದು ಲಕ್ಷ್ಮಿಯನ್ನ ಆಲಿಂಗಿಸಿಕೊಂಡೇ ಇರುತ್ತೆ, ಆವೃತವಾಗಿಯೇ ಇರುತ್ತೆ. ಅಂತಹ ಭುಜವನ್ನ ಧರಿಸಿರುವಂತಹ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ದೇವರನ್ನ ಸ್ತುತಿಸೋಣ ಎಂಬುದಾಗಿ 3ನೇ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ವರ್ಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಸಕಲ ಭಾಗ್ಯಗಳಿಗೂ ಉಪಮಸ್ಥಾನನಾದಂತಹ ಅನಿಮಿಷಂ ಭಗವಂತನಾದಂತಹ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣನನ್ನ ಭಜಿಸೋಣ, ಸ್ತುತಿಸೋಣ ಎಂಬುದಾಗಿ 3ನೇ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ವ್ಯಾಖ್ಯಾನಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು.